नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आहे भोगी आणि मी अशा प्रकारची भाजी बनवत आहे. ह्या सर्व मिक्स केलेल्या भाज्या आहेत. याच्यामध्ये चाकवत, 2 चुक्याच्या गड्ड्या, 1 चाकवतची गड्डी आणि हे बाकीच्या ह्या सर्वच्या पावटा, वांगे, वाटाणा आणि बऱ्याचशा अशा ज्या भाज्या असतात भोगीच्या त्या मिक्स केलेल्या आहेत. मी ह्याच्यामध्ये गाजर वगैरे, बोर आणि बऱ्याचशा ज्या भोगीच्या असतात भाज्या त्या मी कुकरला शिट्टी लावून घेतलेल्या आहेत मिक्स करून. आमच्या इकडे अशा प्रकारची भाजी बनवतात. हे कुकरला अशा लावून घेतल्यात आणि अशा मिक्स एकजीव करून घेते आणि एक साईडला मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आणि हा मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण असं वाटून घेतले आणि लसूण चिरून घेतलेला. पहिल्यांदा मी लसूण टाकून घेतला आणि आता ह्याच्यामध्येच मी ती हिरवी मिरची वाटलेली टाकणार आहे आणि हळद वगैरे थोडंसं परतून घेणार. त्यामध्ये जे भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या मी एकदम एकजीव बारीक करून घेतलेल्या आहेत अशा मॅशर मिक्स करून आणि ते आता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आमच्या इकडे अशा प्रकारची भाजी बनवतात आणि मला ही अशी आवडते. खूप छान लागते. ही बाजरीच्या भाकरी बरोबर खायची असते. आज बाजरीची भाकरी आणि अशी मिक्स भाजी खाण्याची पद्धत असते. आणि पावटा वगैरे अशी एक सुक्की भाजी बनवतात, ते काय मला आवडत नाही. आमच्या इकडं माझी आजी अशी भाजी बनवायची, म्हणून मी अशीच भाजी बनवते. सर्व भाज्या ज्या असतात ना त्या मिक्स करून अशा बोर वगैरे ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहे ना, तर ह्या आजच्या भाजीची टेस्ट ना एकदम वेगळी लागते. नेहमी करतो ती भाजी वेगळी आणि ही आजची जी भाजीची चव असते ती त्या भाजीला येत नाही, कारण आजची ही भाजी खूपच छान लागते. तर मी अशा प्रकारे ही भाजी बनवून घेतलेली आहे. तर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. सुंदर कलर आलेला आहे पहा. आणि आता बाजरीच्या भाकरी पण बनवायला घेतलेल्या आहेत मी. पहा इकडं भाकरी पण चालू आहे. अशा कडक भाकरी आणि ती भाजी मिक्स भाजी एवढी छान लागते खायला ना, खरंच. आज मला वाटतं जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी असं असणार. आणि माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत बनवून. आता पूजेची तयारी करायची, देवपूजा करावी म्हटलं म्हणून फुले तोडायला आले. परत पहा त्या झाडाला, माझं छोटंसं झाड आहे, छोटा पॅकेट बडा धमाका. किती फुले येतात बघा. मला खूप आवडतात हे फुलं, सुंदर आहेत, वास पण छान आहे ह्यांचा. आणि मी आता ही सगळी तोडून घेते, म्हणजे मला देवपूजा करायची आहे. कारण सगळ्यांना कामावरती जायचं होतं, त्यामुळे आधी स्वयंपाक बनवून घेतला आणि आता नंतर देवपूजेची तयारी करत आहे मी. पहा एवढी फुले निघली. एकदा घरचे कामावर गेले की आपली देवपूजाने करायला आपल्याला बरं पडतं. आणि मलाही कामावर जायचं आहे, त्यामुळे मी ही माझी देवपूजा पटकन आवरते. मला थोडंसं उशिरा जायचं होतं, कारण आज सगळं आवरून अशा प्रकारे मी पूजा पण करून घेतली. देवासाठी असा प्रकारचा नैवेद्य बनवला आहे. तिळाचे लाडू बनवले आहेत, तिळगुळचे, आणि छोटेसे बाजरीचे भाकरी आणि ती भाजी. तर अशा प्रकारे माझी देवपूजाही झालेली आहे. खूप सुंदर वाटते मन आणि छान एकदम प्रसन्न. झाली माझी देवपूजा. आता मला कामावर जायचं आहे मलाही. तर मी राहिलेल्या फुलांचं हे पहा अशा प्रकारे मी पिण्यामध्ये लावत असते, गुच्छ करून डोक्यात लावते, कारण भरपूर फुलं निघतात ना, तर वेस्ट नको जायला. देवाला वाहून मग राहतात ती फुले, मी अशी लावते. आणि आता मी निघाले जॉबवर. तर पण सगळे मुलं स्कूलला गेली, मिस्टर कामावर गेले आणि मी आता निघाले जॉबला. रोजचं रुटीन आपलं असंच असतं. चला, आजही भोगी असून सुट्टी नाही आहे. असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.